अंदमानात मान्सूनचं आगमन. यंदा वेळेआधीच अंदमानमध्ये बरसल्या मान्सूनच्या सरी. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याचा अंदाज. मनोज जरांगे 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करणार. हजारोंच्या संख्येनं आंदोलनात सहभागी होण्याचं जरांगेंचं आवाहन. कुणबी प्रमाणपत्र का रोखले? आंदोलनाच्या तारखेआधी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. तर 1994च्या धर्तीवर सातारा कोल्हापूर संस्थांचा GR काढण्याची ही मागणी. मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी 2 कोटी द्यायचं ठरलं. मराठ्यांविरोधात बोलणाऱ्यांना आमदारकी खासदारकी. मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा. पुढील आठवड्यात NCP कार्यकारिणीची बैठक. संघटनेचं कामकाज, पुढील दिशा यावर चर्चा होणार. पटेल आणि तटकरेंबाबतही बैठकीत चर्चेची शक्यता. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ यांना समज द्या. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची शरद पवारांकडे तक्रार. झी24 तासला सूत्रांची माहिती. पार्थ पवार शरद पवारांचंही ऐकणार नाहीत. मला मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल पक्षाबाहेर असल्याचा आनंद. अंजली दमानिया यांचं विधान. लातूरमधील माजी प्राध्यापक PV कुलकर्णी पेपरफुटीचा मास्टर माइंड असल्याचं समोर. विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्न हुबेहूब नीटच्या परीक्षेत आल्याचं उघड. आतापर्यंत देशभरातून 7 जणांना अटक. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी PV कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता. तर अटकेमध्ये असलेल्या शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचाही तपास होणार. कारागृहात असूनही भोंदू खराची कमाई सुरूच. रिंग रोड भूसंपादनात 2 जागांच्या मोबदल्यात खरातला मिळणार 3 कोटी रुपये. मुंबई गोवा महामार्गावर सुविधांआधीच टोल वसुली. खारपाडा टोल नाक्यावरील टोल वसुलीला कोकणवासियांचा विरोध. स्थानिक वाहनांना टोलमुक्ती करण्याची मागणी. डिझेल आणि ATFच्या निर्यात शुल्कात कपात. पेट्रोल निर्यातीवर 3 रुपये विंडफॉल टॅक्स लागू. विंडफॉल टॅक्स आजपासून नवे दर लागू. बुलढाण्यात आदिवासी भागात डायरियाचा फैलाव. विहिरीतील दूषित पाण्यामुळे 100 जणांना डायरियाची लागण. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू.